नमस्कार, मी करिश्मा यादव तुमचं कोल्हापुरी साजमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रत्येक क्षण सुखाचे, आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जाऊ. तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे चंदन बटव्याची भाजी कशी बनवतात, गरगटं कसं बनवतात आमच्या पद्धतीने. तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. आणि चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया. ही आहे चंदन बटव्याची भाजी, जी आपल्याला हिवाळ्यात सहज मिळते बाजारात. आणि ही चंदन बटव्याची भाजी आणि चाकवत ह्या दोन्ही थोड्याफार सेम दिसतात. तर चंदन बटव्याची भाजी ओळखायची कशी, तर त्याचे देठ खाली थोडेसे लालसर असतात आणि चाकवतच्या भाजीचे पानं रुंद असतात. त्यामुळे ह्या दोन्हीतला हा फरक आहे. तर चंदन बटव्याची भाजी त्याचे देठ लालसर बघून घ्यायचे की समजायचं ही चंदन बटव्याची भाजी आहे. तर ही भाजी मी आता स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेतली. एकदम बारीक चिरून घ्यायची. बारीक चिरल्यानंतर याचं गरगटं खूप छान लागतं. तर याच्यामध्ये आपल्याला पावटा घालायचा आहे. पावटा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि घालायचा. तुम्ही याच्यामध्ये हवं असेल तर वाटाणासुद्धा घालू शकता पावट्याऐवजी. मी इथं पावटा घातलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे. पाणी भाजीच्या जास्ती वरती येऊन द्यायचं नाही. भाजी बुडेल इतकंच पाणी घालायचं. कारण जेव्हा आपण कुकरमध्ये हे ठेवतो तेव्हा ते पाणी शिट्टी झाल्यानंतर त्या भांड्याच्या बाहेर येऊ शकतं. त्याच्यामुळे पाणी बेतानेच घालायचं. इथं बघू शकताय तुम्ही, मी दाबल्यानंतर पाणी केवढं वरती येतं आहे. त्याच्यामुळे पाणी इथंपर्यंतच घालायचं, जास्ती भाजीच्या वरती येऊन द्यायचं नाही. ही भाजी आता कुकरमध्ये ठेवताना ह्याच्यावरती जर तुम्ही भात ठेवणार असाल तर तो या भाजीच्या वरती ठेवायचा, जेणेकरून ते पाणी तर भाजीतलं पाणी उतरू शकतं भातामध्ये. त्याच्यासाठी भात वरती ठेवायचा आणि भाजी खाली ठेवायची. इथे मी कुकर लावून घेतलेला आहे. कुकर 3 ते 4 शिट्ट्या कुकरला देणार आहे मी आता. त्याच्यामुळे भाजी छान शिजते. इथे बघू शकताय तुम्ही, 4 शिट्ट्या दिल्यानंतर अशी भाजी शिजलेली आहे, मऊ छान पडलेली आहे. तर ही भाजी आता मिक्स करून घ्यायची आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर शेंगदाण्याचे कूट 2 चमचे. शेंगदाण्याचं कूट घालताना थोडंसं मोठं ठेवायचं, कारण ते दाताखाली आल्यानंतर छान लागतं म्हणून. याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे 1.5 चमचा. इथं असं रवीनं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. सगळी भाजी जे काय आपण त्याच्यामध्ये घातलं आहे ते सगळं एकत्र व्हावं, यासाठी असं रवीनं छान त्याला असं घटलून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या फोडणी घालण्यासाठी ठेचून घ्यायचे छान.
आणि त्याच्यामध्ये जिरा आणि लसूणची फोडणी टाकायची आहे आपल्याला. इथे तेल तापत ठेवले 2 चमचे. त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे फोडणीला. जिरं घातल्यानंतर जिरं छान तडतडलं की त्याच्यानंतर लसूण घालायचं आहे आपल्याला. लसूण लाल होईपर्यंत भाजायचा. गॅस स्लो करून द्यायचा आणि त्याच्यानंतर हळद आणि लाल तिखट जे त्याच्यामध्ये घालायचं आहे. लक्षात ठेवायचं चटणी आपल्याला करपू द्यायची नाही आहे. त्याच्यानंतर जर करपली तर कडू लागू शकतं. त्याच्यासाठी गॅस एकदम स्लो करून टाकायचा आहे. तुम्ही हवं तर बंदही करू शकता, नंतर चालू करू शकता. आणि लगेचच आपल्याला ते आपण जे गरगटा हलवून ठेवले ते त्याच्यामध्ये ओतायचं आहे फोडणीला. इथं तुम्हाला गरगटं जेवढं पातळ हवं आहे किंवा घट्ट हवं आहे तेवढं तुम्हाला पाणी ओतायचं आहे. तुम्ही हे गरगटं भाताबरोबर किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता. याच्यामध्ये जास्तही पातळ करायचं नाही. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. छान अशी तर्री आलेली आहे त्याला. ह्याला 2 मिनटं आता गॅस फास्ट करून 2 मिनटं छान उकळी काढायची. उकळी छान आलेली आहे. बघू शकताय तुम्ही कट कसा वरती आले त्याला. इथं छान असं गरगट आपलं रेडी आहे.